we are going to start the lecture of biology, and the chapter name is Inheritance and Variation. In the last lecture, we studied the seven pair of contrasting character in the pea plants. Today we study the why did Mendel selected pea plants for his experiment. हे बघायचं आपल्याला why did Mendel selected pea plants for his experiment. Okay, first reason, first characters. pea plant सायंटिफिक नेम आहे पायसम सटायवम, जे मी तुम्हाला मागे सांगितलं आहे. ठीक आहे, बिलॉंगिंग टू द फॅमिली फॅबिएसी. ओके, now first point, why selected? Because the pea plant is annual and completes its life cycle within 3 to 4 months. annual plant आहे आणि ते लाईफ सायकल कंप्लीट करत असताना 3 ते 4 महिने घेतो. म्हणजेच काय, सेकंड पॉइंट काय मग इथं पुढं ड्यू टू the short lifespan he could grow 3 generations in a year. शॉर्ट लाईफस्पॅन असल्यामुळे मेंडेल हा पी प्लॅनचे 3 जनरेशन घ्यायचा. ओके, हे महत्वाचं पॉईंट आहे. देन नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. वाय सिलेक्टेडला आन्सर आहे नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग plants and found in many variety and forms in many varieties. या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन ऑफ द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज कॉल्ड self pollination. So, and he observed that the varieties which is many numbers मध्ये त्या variety त्यावेळेस त्याला दिसत होत्या आणि म्हणून तो सिलेक्ट करतो पी प्लांट्स. He founds in many varieties as in contrasting characters like tall and dwarf, याला आपण शॉर्ट असं म्हणतो, tall and dwarf शॉर्ट म्हणतो. then yellow and green seeds. आणि त्या ठिकाणी तुम्ही 7 कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे का? अजून पॉट शेप घेऊ शकता तुम्ही, पॉट कलर ग्रीन and yellow. Then flower position, axial and terminal. Okay, flower color violet or purple and white. Okay, so these are the 7 traits किंवा 7 character of the contrasting character are easily recognized. हे त्याला ह्या व्हरायटी मध्ये काय त्याला अपीअरन्स हे दिसत होतं आणि म्हणून तो सिलेक्ट करतो पी प्लांट्स. देन महत्त्वाचे कॅरेक्टर आहे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनची डेफिनेशन काय आहे? द ट्रान्सफर ऑफ एंथर ऑफ द किंवा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ द वन फ्लावर अँड ट्रान्सफर टू द स्टिग्मा ऑफ द अनदर फ्लावर इज कॉल्ड द क्रॉस पॉलिनेशन. ओके, हे क्रॉस पॉलिनेशन सुद्धा करता येऊ शकत होतं त्याला मेंडेल्सला त्यावेळेस आणि म्हणून तो पी प्लांट सिलेक्ट करतो. देन महत्वाचे कॅरेक्टर अजून F1 hybrids are fertile
उदाहरणार्थ सांगायचं, आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ मेंडेलचं की कॅपिटल टी हे जर गॅमेट्स असतील फिनोटाइप टॉल असणारे, फिनोटाइप टी टी स्मॉल टी टी. ओके, फिनोटाइप टी तुम्हाला माहिती आहे फिनोटाइप. सो हे आपण इन शॉर्ट घेऊया, नंतर पुढं एक्सप्लेनेशन करणार आहे ज्यावेळेस आपण लॉ शिकू त्यावेळेस. तर या ठिकाणी काय येणार आहे, F1 इज कॅपिटल टी स्मॉल टी, दॅट इज द हायब्रिड टॉल. परंतु कसं फर्टाईल, म्हणजे येणारे जे काही ऑफस्प्रिंग्स होते ते फर्टाईल येतात. आणि हा एक बेनिफिट होता की मेंडेल जो एक्सपेरिमेंट करत होता की F1 आल्यानंतर तो याची सेल्फिंग सुद्धा करून घेत होता, कॅपिटल टी स्मॉल म्हणजे सेल्फिंग. हे सेल्फिंग शक्य होतं कारण की F1 हायब्रिड्स आणि F2 हायब्रिड्स आर फर्टाईल, त्याच्यामुळे ते शक्य होतं आणि म्हणून तो पी प्लांट सिलेक्ट करतो असं म्हणलं तरी चालतं. देन all varieties are pure varieties त्याला ह्या मिळत होत्या, हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर्स आहे. देन अजून एक महत्त्वाचं कंट्रोल्ड ब्रीडिंग सुद्धा करता येऊ शकत होती. ब्रीडिंग म्हणजे काय, मॅटिंग ऑफ दी इंडिव्हिज्युअल्स, काय म्हणजे आपण इथं कंट्रोल ब्रीडिंग म्हणजे काय, मॅटिंग ऑफ दी इंडिव्हिज्युअल्स अँड it produces the strain of the desirable traits, matching of the individuals, and it produces the strain of the desirable characters of an organism is called the breeding. म्हणजे एक डिझायरेबल कॅरेक्टर्स व्हरायटीच्या फॉर्ममध्ये वेगळे कॅरेक्टर्स त्याला दिसत होतं एक्सपेरिमेंट करत असताना, म्हणून तो ते प्लांट सिलेक्ट करतो. देन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बघितला आपण, ठीक आहे. देन मिनिमम केअर, आठवा पॉइंट आहे मिनिमम आफ्टर केअर. म्हणजे कमीत कमी काळजी घेऊन सुद्धा हे प्लांट ग्रो करता येऊ शकत होतं मेंडेलला त्यावेळेस, कारण की तुम्हाला माहिती आहे की मेंडेल हा चर्चच्या सभोवताली प्लांटेशन करून प्लांट हे ग्रो करत होता. म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया मिनिमम आफ्टर केअर. हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे कॅरेक्टर्स नोट डाऊन करायला हरकत नाही. तुम्ही हे जे पॉईंट्स आहेत हे रनिंग नोट्स लिहत जायचे किंवा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा रनिंग लिहत जायचं, ते बेस्ट वे. तुम्ही लिहत जायचं आणि समजून लिहत जायचं. सो कंट्रोल ब्रीडिंग आहे, देन क्रॉस पॉलिनेशन आहे, सेल्फ पॉलिनेशन आहे. काय काय महत्त्वाचे मुले आहेत, क्रॉस पॉलिनेशन आहे, प्युअर व्हरायटीज आहे, सेल्फ पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन आहे सॉरी, आणि कंट्रोल ब्रीडिंग आहे, मिनिमम आफ्टर केअर आहे, नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग आहे, शॉर्ट लाईफ स्पॅन आहे, अॅन्युअल आहे. हे सर्व कॅरेक्टर्स कारणीभूत आहेत की तो काय करतो, पी प्लांट सिलेक्ट करतो. का दॅट ऑल द कॅरेक्टर्स हे बेनिफिशियल टू ऑन हिज एक्सपेरिमेंट ऑन द गार्डन पी प्लांट्स, and that's why they are selected the garden pea plant. That's why they are selected the garden pea plant. एवढे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे मेंडेल्सने गार्डन पी प्लांटच सिलेक्ट केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण रिझन फॉर सक्सेस बघू, महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही रियाज करतो की तुम्ही रनिंग लिहून घ्यायचे मी आधी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चर पासून तुम्ही रेग्युलरली लिहत जायचं आहे, नोट डाऊन करत जायचं आहे. रिझन फॉर सक्सेस ऑफ मेंडेल. रिझन फॉर सक्सेस ऑफ मेंडेल. काय रिझन आहे की मेंडेल हा सक्सेस झाला होता? काय रिझन आहे की मेंडेल हा सक्सेस झाला होता? पहिला महत्त्वाचं काय आहे, he carefully planned and involving large samples म्हणजे मोर नंबर ऑफ सॅम्पल्स हा म्हणजे सीड्स सो करायच्या सॉइल मध्ये, कारण की येणारा जनरेशन जास्त प्रमाणात त्याचे सॅम्पल्स घेऊन रेशो हा कसा सिद्ध करता येईल आपल्याला हे बघण्यासाठी तो काय करायचा, लार्ज नंबर ऑफ सॅम्पल इंट्रोड्यूस करायचा, म्हणजे सीड ह्या सो करायच्या सॉइल मध्ये. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. सेकंड नंबर वन, ही केअरफुली
recorded, he carefully recorded the number of plants of each types. म्हणजे नंबर ऑफ प्लांट्स त्या प्रकारचे किती आहेत हे बघण्यासाठी त्याचा नंबर हा तो नोट डाऊन करायचा. and these numbers are expressed in as in the in ratios. रेशो मध्ये नंबर बघायचा की समजा आपण for example Mendel he was selected the seeds of that pea plant and they have to selected the tall seed. समजा हजारापैकी टॉल सीड एवढे आहेत फॉर एक्झाम्पल. त्यानंतर ड्रॉप सीडच्या ड्रॉप प्लॅन्टच्या सीड आहेत, टॉल प्लॅन्टच्या सीड आहेत, देन येलो आणि ग्रीनच्या सीड आहेत त्या ग्रो करायच्या, देन फ्लॉवर पोझिशन आहे त्या सीड ग्रो करायच्या. म्हणजे प्रत्येकाचा नंबर रेकॉर्डिंग इन द फॉर्म ऑफ रेशो. म्हणजे टॉल आणि ड्रॉपची सीड शो करायच्या. देन येणारा जे काही दुसरे आहेत फ्लॉवर पोझिशन, देन फ्लॉवर कलर पोझिशन, त्यानंतर फ्लॉवर कलर, पॉट शेप, पॉट कलर, ह्या सर्वांच्या सीड ग्रो करून येणारा जनरेशन तो स्टडी करायचा. आणि स्टडी कधीपर्यंत करायचा जोपर्यंत प्युअर व्हरायटी भेटत नाही. समजा उदाहरणार्थ टॉल ही व्हरायटी सिलेक्ट केली तर सेल्फिंग करून परत टॉल आणि मग त्या सीड सो करायचा. डॉप F1 मध्ये ड्रॉप, F2 मध्ये डॉप, F3 मध्ये डॉप. जोपर्यंत तो खात्री करून घेत नसेल की जोपर्यंत प्युअर व्हरायटी मला मिळालेली नाही तोपर्यंत त्याचा सीड हा पुढील एक्सपेरिमेंटसाठी किंवा पुढील रेशो येण्यासाठी तो यूज करत नसेल. म्हणजे पुढील एक्सपेरिमेंट घेण्यासाठी तो प्युअर व्हरायटी यूज करायचा. म्हणजे प्युअर व्हरायटी नॉट द हायब्रिड. आणि मग त्या व्हरायटीचं क्रॉसिंग किंवा सेल्फिंग हा स्टडी करत असताना तो करत असतो. दॅट मीन्स दे आर एक्सप्रेस्ड इन द रेशोज in the data or the record. Then third number of that reason for success is 7 pair of contrasting pairs of contrasting characters are easily recognized. 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत ना ते इझिली रिकॉग्नाइज होत होते. म्हणजे ओळखू येत होते सोप्या भाषेत, सिंपल लँग्वेज. की समजा टॉलनेस आहे, ड्रॉपनेस आहे, देन फ्लॉवर कलर आहे, फ्लॉवर पोझिशन आहे, सीड शेप आहे, सीड कलर आहे, हे असलेले जे काही 7 कॅरेक्टर्स आहेत ते इझिली रिकॉग्नाइज करता येऊ शकत होते मेंडलला. आणि म्हणून तो सक्सेस झाला होता. देन चौथा महत्त्वाचा काय कॅरेक्टर आहे the 7 pair of contrasting characters or the 7 pair of contrasting characters are controlled. 7 pair of contrasting characters are controlled by a single gene. by a single factor की 7 कॅरेक्टर आहेत परंतु समजा टॉलनेसचा एक वेगळा कॅरेक्टर आहे त्याला एक वेगळा फॅक्टर कंट्रोल करणार आहे. डॉफनेस एक कॅरेक्टर आहे दुसरं त्याला वेगळा फॅक्टर्स कंट्रोल करणार आहे. देन सीड कलर आहे समजा येलो आणि ग्रीन आहे तर त्याला एक वेगळा फॅक्टर कंट्रोल करणार आहे. सीड शेप आहे राऊंड आणि ग्रीन कलर आहे तर त्या दोघांना वेगवेगळे फॅक्टर्स हे कंट्रोल करणार आहे. म्हणजेच काय उदाहरणार्थ अजून एक घेऊ आपण. फ्लॉवर पोझिशन आहे एक्झेल आणि टर्मिनल. एक्झेलला वेगळा फॅक्टर सेपरेट फॅक्टर कंट्रोल करणार आहे आणि टर्मिनलला वेगळा फॅक्टर्स हा कंट्रोल करणार आहे. म्हणजे मेंडलला काय सांगायचं का सक्सेस झाला तो कारण की 7 पेअर ऑफ कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ना हे त्या कॅरेक्टरला ते फॅक्टर कंट्रोल करायचे. म्हणजे ईच कॅरेक्टर्स आर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर ईच म्हणजे प्रत्येकाला एक वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे त्याला वेगवेगळे फॅक्टर्स हे कंट्रोल करते. आणि तुम्हाला माहिती आहे की फॅक्टरला आपण आता काय म्हणतो जीन म्हणतो. सो जीन हे मेंडेलला माहिती नव्हतं, क्रोमोझोम्स माहिती नव्हतं म्हणून तो काय म्हणतो त्या ठिकाणी फॅक्टर्स. आणि म्हणून ह्या फॅक्टर्समुळेच ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कंट्रोल होतात आणि येणाऱ्या जनरेशनमध्ये दिसतात असं मेंडलला म्हणायचं होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
आणि या ठिकाणी अजून काय पाचवा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो काय each factors are present on each factors are present on separate chromosomes म्हणजे प्रत्येक फॅक्टर्स जे आहेत किंवा जीन्स आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर प्रेझेंट आहेत आणि म्हणून मेंडेल सक्सेस झाला होता. क्रोमोझोम्स संकल्पना त्याला माहिती नव्हती, फक्त तो काय म्हणायचा फॅक्टर्स. परंतु आपण या ठिकाणी का सक्सेस झाला याचं एक रिझन म्हणू शकतो की इज फॅक्टर्स आर प्रेझेंट ऑन सेपरेट क्रोमोझोम्स. हा एक महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे, तर तुम्ही म्हणणार सर इथे क्रोमोझोम्स का वर्ड्स नाही, बिकॉज हे नंतर सक्सेस काय झाला त्याचं रिझन नंतर माहीत झालं जगाला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय वर्ड्स यूज केला क्रोमोझोम्स म्हणतो. ही प्रत्येक फॅक्टर्स हा त्या त्या क्रोमोझोमला प्रेझेंट असतो आणि म्हणून त्या प्रकारचे जीन पर्टिक्युलर सेगमेंटला असतात आणि ते कॅरी करतात फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड दॅट जीन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो पाचवा मुद्दा. अँड देन ही इंट्रोड्यूस महत्त्वाचा मुद्दा ही इंट्रोड्यूस the term of dominance and recessiveness म्हणजे dominance म्हणजे काय allele or the allele of an trait which are present in F1 generation in condition only कोणत्या heterozygous condition मध्ये आणि त्याला आपण डोमिनंट म्हणतो. ते पुढे आपण एक्सप्लेन करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. फक्त एक शॉर्टकट एक व्याख्या सांगितली मी तुम्हाला मध्ये. आणि रेसेसिव्हनेस आहे जीन or the traits who is not appear in the F1 generation, they are present on another identical alleles and that is called the recessive. म्हणजे जो जीन असा आहे किंवा ट्रेट असा आहे ज्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो की जे F1 मध्ये नाही तर F2 जनरेशन मध्ये अपीअर होतं, एक्सप्रेस होतं थोडक्यात and that is called the recessive. ह्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी स्टडी करत असताना मेंडेल्सला दिसल्या आणि म्हणून तो सक्सेस झाला. का सक्सेस झाला? लार्ज सॅम्पल यूज केले, डाटा इन द फॉर्म ऑफ रेशो मध्ये घेतला, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इझिली त्याला दिसले, म्हणून त्याच्यानंतर सिंगल फॅक्टर प्रत्येक जीनला कंट्रोल करत असतात, दिस फॅक्टर असं आपण म्हणतो. त्यानंतर these factors are present on the separate chromosomes. त्यानंतर he introduced the term of dominance and recessiveness. हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की ज्यामुळे मेंडेल्स हा त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस झाला होता. आलं लक्षात? हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत की ज्याच्यामुळे मेंडेल्स का सक्सेस झाला, तर त्याचे हे 6 महत्त्वाचे कारण आहेत की ज्याच्यामुळे मेंडेल हा सक्सेस झाला होता त्याच्या हायब्रिडायझेशन टेक्निक्स ह्या एक्सपेरिमेंटमध्ये. तर आपण बाकीचं जे आहे ते पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.